23 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागला, पण पुढचे 12 दिवस काही झालंच नाही. 5 डिसेंबरला राज्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळाले, पण पुढचे 10 दिवस काही झालंच नाही. 15 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार झाला, पण पुढचे 6 दिवस खातेवाटप झालंच नाही. अखेर 21 डिसेंबरला खातेवाटप झालं, पण अजूनही 15 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलाच नाही. कोण आहेत हे मंत्री आणि काय आहेत त्यांनी पदभार न स्वीकारण्याची कारणं? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. आधी मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स, मग मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स, त्यानंतर खातेवाटपाचा सस्पेन्स. सगळं झालं तर पदभार स्वीकारण्याला विलंब. महायुती सरकार अस्तित्वात आलं खरं, पण 2 आठवडे उलटले तरी 42 पैकी 15 मंत्र्यांनी अजूनही पदभार स्वीकारलेला नाहीये. पदभार न स्वीकारलेल्या या मंत्र्यांच्या नावांवर एक नजर टाकूया. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पणन मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, ओबीसी आणि दुग्धविकास मंत्री अतुल सावे, गृहराज्यमंत्री ग्रामीण पंकज भोयर, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील. पदभार न स्वीकारण्याची प्रत्येकाची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही आज साधेपणानं पदभार स्वीकारला. येत्या 4-5 दिवसात सर्वच मंत्री पदभार स्वीकारतील अशी माहिती त्यांनी दिली. एक तर शपथविधी आमचा नागपूरमध्ये झाला. सर्व आमदार मंत्री आम्ही नागपूरमध्ये होतो अधिवेशनात आणि नागपूरचं अधिवेशन संपून आम्ही आपापल्या गावी गेलो. अधिवेशन संपून आजच 8 दिवस झाले बघा. म्हणजे मागच्या शनिवारी संध्याकाळी अधिवेशन संपला, आम्हाला गावी पोचायला रविवार झाला. आणि प्रत्येक आता जे नवीन मंत्री झालेत किंवा पहिल्यांदा मंत्री झालेत त्यांना थोडेसे सत्कार समारंभ, आपापल्या मतदारसंघातल्या रॅली आणि बऱ्याचशा मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. काही मंत्री सोमवारी स्वीकारणार आहेत उद्या. आता बऱ्याच आमच्या नवीन मंत्र्यांच्या बरोबर माझं बोलणं झालं. ते म्हटले बाबा आम्ही कोण सोमवारी स्वीकारणार आहे, कोण मंगळवारी स्वीकारणार आहे. अनेक मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नसला तरी प्रत्यक्षात मात्र त्यांनी कामाला सुरुवात केली असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांना क्रीडा खातं मिळाले असल्याने ते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. तर गेल्या काही दिवसापासून ते सहकुटुंब सुट्टीसाठी परदेशात गेले आहेत. काही मंत्र्यांच्या कार्यालयाची सध्या डागडुजीची कामं सुरू आहेत. त्यात माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे शासकीय दुखवटा पाळला जातोय. त्यामुळे पंकजा मुंडे, शंभूराज देसाई अशा काही मंत्र्यांनी साधेपणानं पदभार स्वीकारला. अनेक मंत्री अजूनही मेळावे, सत्कार समारंभांसाठी मतदारसंघातच आहेत. तर काहींनी नवीन वर्षातच पदभार स्वीकारायचं ठरवलंय. मंत्रिमंडळातील हे नवे मंत्री लवकरात लवकर पदभार स्वीकारतील आणि जोमानं कामाला लागतील अशी अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.